उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यासाठी गेली 7 दिवस आपण आर्जावून उपस्थित राहिलात. या 24 तासात मिळालेली वाट्याला आलेल्या सेवेमध्ये आपण त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि हे 6 दिवस केव्हा निघून गेले हे बऱ्याच जणांना कळलं सुद्धा नाही. आज आपण यज्ञभूमीत नित्याचे स्वाकार करून शेवटचा आणि विशेष याग म्हणून रुद्रयागाला सामोरं गेलेलो आहोत. गेली 6 दिवस आपण बहुविध याग आणि त्यात सहभाग घेतला. त्यात गणेश याग असेल, मनोबोध याग असेल, चंडी याग असेल, स्वामी याग असेल, गीता याग असेल, आजचा रुद्रयाग असेल. हे सर्व सामान्य माणसांना याग म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय याची अजिबात कल्पना नव्हती आणि नाही. परंतु सामान्य लोकांना या यज्ञयागाचं असामान्य महत्त्व सामान्य लोकांपर्यंत या कार्यानं गेल्या शतकभर वाटचालीतून सज्ञानी करण्याचं काम, ज्ञानाच्या पानपोईकडे नेण्याचं काम करण्याला एक नामी संधी स्वामींनी दिली. आणि म्हणून स्वामी मार्गाची भूक सर्वांनाच लागलेली आहे, त्यात कोणी अपवाद नाही. म्हणून ही भूक भागवण्याचं काम यथाशक्ती यथामती या कार्यातून, या बहुविध विभागातून करण्याचा मानस त्यात आत्ताच गुरुजींनी आणि मुकुंदरावांनी आपणाला प्रस्तावनेमध्ये मूल्य शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय भविष्यकाळाचा वेध घेणारा सांगितलेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगरला याचं असामान्य असं प्रदर्शन वजा आखो देखा हाल ज्याला आपण मराठीत म्हणू ते आपल्याला बघायला मिळणार आहे. नुसतंच बघायला नाही, विद्यार्थ्यांनी ते आचरणात अनुकरणात आणण्याचं काम, त्याला संस्काराची जोड आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी, सरकारी अधिकारी प्रतिनिधी, सर्व पालक प्रतिनिधी आणि सर्व सेवेकरी परिवार. खरं तर सेवेकरी परिवार हा एका 2 आकड्यात, 3 आकड्यात, 10 आकड्यात सांगण्याजोगा नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. कदाचित आपणाला ती गणकशास्त्राला सुद्धा कळते की नाही माहीत नाही. परंतु कोट्यावधी सेवेकरी परिवार रोज स्वामींची सेवा करत आहे. ते भारतात करतात, जगात करतात. साती समुद्राकडे करताना तुम्ही जर बारकाईनं लक्ष दिलं, सकाळी 8च्या भोपाळीला साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रात अनेक जण ती ऊर्जा समजून घेण्यासाठी, ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी अनेक जण श्रद्धेनं येतात. तीच अवस्था 10:30 वाजता ज्यांना अनुभूती आलेली आहे, ज्यांचा 10:30चा नैवेद्य आहे, नामदेवाचा नैवेद्य जसा पांडुरंगानं स्वीकारला तशी स्थिती आज आहे. अनेक जणांच्या गेल्या शतकामध्ये
नैवेद्य स्वामींनी उष्टवलेले आहे अनेक जणांचे, अपवाद कोणी नाही. भाताच्या मोदीत बोटं उठलेली आहेत. स्वामींना फरसाण भजी आवडतात, ती तोडून खाल्लेली आहेत. अशा कितीतरी बाबी अतर्क्य आहेत, त्याला तर्क लावू शकत नाही. तर प्रहऱ्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. जे लोक रात्री 12 ते 4 दुर्लक्षित झोपेच्या वेळेत जागृत राहतात, तिथे स्वामी आहे. या भूतानाम केशाम जागृती संयमी, तिथे स्वामी हजर आहेत. अशाही काही केंद्रांमध्ये 12 ते 4 या वेळेत काही जणांनी फेरफटका मारला. प्रहरे करत होते, जपावाले जप करत होते, विणावाले विणा वादन करत होते, वाचणारे वाचन करत होते. अशा वेळी स्वामी परिसरात भटकंती करत होते. काही जणांचं लक्ष त्या मोठ्या तसबिरीकडे गेलं, त्यात कोणीच नाही, ब्लँक. स्वामी गेले कुठे? अशाही काही घटनाक्रम फोटोमध्ये घेतलेले आहेत. त्या फोटोत स्वामीच नाही तेवढ्या वेळेत. मग ते कुठे गेलेत? अशा मनाला चटका लावणाऱ्या अनेक घटना इथे बसलेले, घरी असलेले, अनुभवलेले अनेक सेवेकऱ्यांना माहीत आहे. त्या अनुभवाचे ग्रंथ खूप मोठे होते, एवढे अनुभव आहेत. अशा अनुभूती मिळणाऱ्या मार्गामध्ये आपलं स्थान असं असावं, केवळ आपण एकच विभागात काम करू नये, अनेक विभागाचा आपण अभ्यासक व्हावं, उपासक व्हावं, प्रचारक व्हावं, प्रसारक व्हावं आणि मार्गदर्शक व्हावं, हे स्वामींना अपेक्षित आहे. म्हणून आपणाला प्रश्न उत्तरही करता आलं पाहिजे, दुसऱ्याची नाडी ओळखता आली पाहिजे, नाडी पाहून पुढे औषध देता आलं पाहिजे. आलेला दुःखीत आपल्याकडून हसत गेला पाहिजे. या साऱ्या भावना, या साऱ्या घटनाक्रम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात बंदिस्त झालेल्या आहेत. म्हणून जो तो आपापल्या परीनं त्या विभागात काम करत असतो. त्यात मूल्य शिक्षणात आमचे गुरुजन प्रतिनिधी सातत्यानं शाळा, विद्यापीठं, विद्यार्थ्यांकडे बघितलं की त्यांना खूप आनंद होतो. आताही गुरुजींचा एक विद्यार्थी त्यांना पावसाची कविता म्हणायला होती. आता इथं समोर विद्यार्थी नाही, पण तरीसुद्धा त्यांनी पावसाची कविता म्हटली. हा एक वेगळा आनंद आहे. त्या निमित्तानं बालपण जागृत होतं आणि त्या बालपणामध्ये केलेलं हे कार्य त्याचं पुनर्जीवन होतं, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून एक बालपण पुनर्जीवित करणं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मूल्य शिक्षणाला या कार्यानं थोडं झुकतं माप दिलेलं आहे की घराघरात पुंडलिक तयार व्हावेत, घराघरात श्रावणबाळ तयार व्हावेत. आणि ही संकल्पना आपली नाही, पूर्वापार अनेक युगांची आहे. प्रभू रामचंद्रसुद्धा वयाच्या 5व्या वर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून येथे झाले. खरं तर ते परब्रह्म होते, त्यांना ऋषीमुनींकडे जाण्याची गरज नव्हती. परंतु देव म्हटला की अहंकार येतो, म्हणून त्याने आपलं देवपणही बाजूला ठेवलं. तुमच्यापैकी मी एक साधा सामान्य माणूस आहे, ही संकल्पना त्यांनी मानवजातीला शिकवली. त्यात भगवान श्रीकृष्ण मागेने आपण काल परवा धावता परामर्श महाभारताचा घेताना भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा उज्जैनला सांदीपणी ऋषींच्या आश्रमात बालवयात प्रदीर्घ काल एक विद्यार्थी म्हणून येथे झाले. तुम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी उज्जैनला आला होता.
तिथे उज्जैनला विशेष उपक्रमात फार मोठ्या संख्येनं आपण आपली सेवा रुजू केलेली होती आणि आहे. भगवान श्रीकृष्ण जर गुरुजींच्या आश्रमात येतात, वास्तविक भारतीय संस्कृतीचे ते शिल्पकार आहेत. भारतीय संस्कृतीला पुढे आणणारे आहेत. अनेक अतर्क्य लीलांनी ते सर्वांगीण प्रसिद्ध आहे. त्यांच्या यादीत असा कुठलाच विषय आणि असा जीवनात असा एकही सांधी कोपरा नाही की तिथे श्रीकृष्ण नाहीत. एवढं अजब सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांनी या भूतलावर सामान्य माणसांपर्यंत पोचवलेलं आहे. म्हणून आपण सामान्य माणसाची भूमिका घ्या. साधी राहणी, उच्च विचारसरणी, गर्व, अहंकार यापासून फार दूर राहावं. ती व्यक्ती स्वामींना अतिप्रिय आहे. ती संतांना प्रिय आहे, थोडा मोठ्यांना प्रिय आहे. आणि असा प्रिय बाबीचा कळस गाठणारे संत मालिकेतील संतश्रेष्ठ एकनाथ महाराज होते. त्यांचा जन्म पैठण येथे 1533 साली झाला. सुमारे 67 वर्ष त्यांनी काम केलं आणि 1599ला त्यांचं महानिर्वाण झालं. अशा अनेक महान संतांनी मराठवाड्यासह महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं स्पष्ट केलं. त्यात मराठवाडा हा अपवाद नाही. खरं तर हे सारंच उत्तम मराठवाड्यानं स्वीकारलेलं आहे इतर जिल्ह्यांपेक्षा. आणि अशा एकनाथ महाराजांच्या घरी देवालाही वाटलं आपण त्यांचं शिष्य व्हावं. देव कधीही कोणाचं शिष्यत्व स्वीकारत नाही. म्हणजे संत किती मोठे असतात हे पुन्हा एकदा ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळेल. आणि तो भगवंत एक नाही, दोन नाही, 12 वर्ष नाथांच्या घरी नोकर म्हणून, काम करणारा म्हणून वावरत होता. कुणालाच कळलं नाही, कुणालाही कळलं नाही. आता कळून उपयोग नाही. आता येतात ते वर्षातून एकदा तो माठ भरायला. ज्यांना ओळखता आलं ते भाग्यवान. असं 12 वर्ष ज्यावेळी महाराज भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून निघाले पैठणला, त्याच दिवशी वाराणसीतून एक हठयोगी, एक शर्माजी नामक हठयोगी द्वारकेला आला. आणि काही नाही, मला द्वारकेच्या अवस्थेत श्रीकृष्णांनी दर्शन द्यावं, मी वाटेल ते जीवनाचं काही करायला तयार आहे. ही घटना 15व्या शतकातली जिवंत घटना आहे. इतिहास त्याला साक्षी आहे. आणि अशा वेळी एक नाही, दोन नाही, 12 वर्ष त्या द्वारकेत ते रमले. आणि एका पायावर उभं राहून निश्चय केला, संकल्प केला, मी आयुष्यभर एक पायावर उभा राहीन, पण मला भगवान श्रीकृष्णांनी दर्शन द्यावं. अनेक वर्ष उलटली, 11 वर्ष झाली, 12 वर्ष संपत आली. दर्शन देणारे तयारच होईना. काय ऋण राहिलं मागच्या जन्माचं माहीत नाही. परंतु त्या शर्माजीला दर्शन मिळालं नाही. शेवटी त्यानं जीवाला कंटाळून देहत्याग करण्याचा प्रयत्न केला.
की मग भगवान श्रीकृष्णांच्या चरणाजवळ डोकं आपटून जीवनयात्रा मी संपून टाकेन. शेवटच्या टोकाचा निर्णय झाला. 12 वर्ष झाली आणि गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन करून आता डोकं आपटणार. शेजारच्या मूर्तीतून, दगडी मूर्तीतून सदेह मातोश्री रुक्मिणी बाहेर आल्या आणि त्याला रोखवलं. शर्मा जी, ये आप क्या कर रहे हैं? मागे वळून बघितलं तर मातोश्री. मला तुम्ही नाही, मला ते पाहिजे म्हणे. मी ज्यांच्यासाठी एका पायावर उभा आहे ते कुठे? त्यांनी शांतपणे सांगितलं, मी सुद्धा गेली 12 वर्ष त्यांची तपश्चर्या करते आहे, पण ते इथे नाहीत. कुठे आहेत? ते हल्ली गोदावरी तीरी पैठण या गावी एका संतांच्या घरी भांडी घासतायत, झाडझूड करतायत, साफसफाई करतायत आणि त्यांच्या शिव्या खात आहेत. असं म्हटल्यावर त्यांनी डोक्यावर हात ठेवला, खालीच बसले. एकही उत्तर त्यांना देता आलं नाही. मी इकडे एका पायावर उभा राहतो, माझ्याकडं देव बघत नाही, आणि तिकडे सालदारासारखा भगवंत तिथे भांडी घासतो, हा काय नाही. खूप डोकं चालवलं, डोकं काहीच चालेल. शेवटी मातोश्रींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. आता द्वारकेत थांबण्यात अर्थ नाही, म्हणून आपलं काठी कांबळं घेऊन तरकोस मजल करत 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 गोदावरी तीरावर आले. ही गोदावरी दक्षिण वाहिनी गंगा आहे. उत्तर भारतातल्या गंगेची मोठी बहीण आहे. त्या धाकट्या बहिणीकडे 6 महिन्याचं सिंहस्थ असतं. हरिद्वार म्हणा, वाराणसी म्हणा किंवा उज्जैन म्हणा, इकडे खूप कमी कालावधीत कुंभमेळा कुठे 1 महिन्याचं असतं. पण गोदावरी एवढी पवित्र आहे आणि मोठी बहीण असल्यामुळं शंकरानं आपल्या डोक्यातून त्यांना देवांचा आणि मानवाचा उद्धार करण्यासाठी आणलेला आहे. खरं तर त्या तयार नव्हत्या, पृथ्वीवर आहे. हे तुम्हाला हकीकत गौतमाकडून गो हत्या झाल्यानंतरचा कालावधी आहे. म्हणून हिच्यात काठी प्रति 12 वर्षानं कुंभमेळा भरला जातो. तर यावेळी कुंभमेळ्याचं नवं औचित्य आहे. दर 12 वर्षानं 13 महिन्याचा कालावधी असतो. परंतु यावेळी आकाशात काही गडबड झालेली आहे ग्रहांची, मागे पुढे मागे पुढे. ह्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी सिंहस्थ 22 महिन्याचा आहे, 13 सोडून, म्हणजे दुप्पट कालावधी आहे. महाराष्ट्रवासी आणि नाशिककर भाग्यवान आहे. 22 महिन्याचा कालावधी तुमच्या नशिबात आहे की 22 महिन्यातून एकदा तरी तुम्ही गंगामाईचं स्नान करा. हा त्यामागचा उद्देश मला सांगायचा आहे. तथापि त्यांनी द्वारकानगरी सोडले आणि त्या गोदामाईच्या तटातटानं मातोश्रींनी दिलेला पत्ता एकनाथ महाराजांचं घर एवढं डोक्यात. म्हणून त्यांनी एकनाथ महाराजांच्या घरी येण्याचं प्रयोजन केलं. बराच कालावधी लागला. सर्वप्रथम ते पैठण शहरात आले. त्या वेशीत त्या पिंपळाला पार केलेला अजूनही आहे. आम्ही अनेक वेळा पैठणला जाता येता तो बघितला. आणि तिथे अनेक ज्येष्ठ सदस्य तिथे
चावडीत आपण जशा गप्पा मारतो तशी ती चावडी भरवली जाते आणि तिथे टवाळी, थट्टा, निंदा त्याचा अजूनही आगर आहे. म्हणून पूर्वजांनी त्या ओट्याला कुचर ओटा नाव दिलेलं आहे. कुची निंदी करणे, त्या ठिकाणाला कुचर ओटा आजही म्हणतात. तिथे नाव दिलेलं आहे कुचर ओटा. तिथे मोठे मोठे पंडित लोक त्या ओट्यावर बसून सज्जनांची निर्भत्सना करणे, निंदा करणे हा त्यांचा धंदा. तिथे एकनाथ महाराज आले, आपलं शर्माजी आले. शर्माजींनी विचारपूस केली. काहो म्हणे इथे पैठणचे एकनाथ महाराज राहतात, ते कुठे राहतात? मला त्यांना भेटायचं आहे. मी फार दुरून आलो आहे. मी द्वारकेतून आलेलो आहे, पायी आलेलो आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. असं म्हटल्यावर डोळे, तोंड, तिरकी भाषा, नफरत होईन असं बोलणं, चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. आणि अहो म्हणे तुम्ही म्हणता हे खरं आहे, पण ते एकनाथ महाराज त्या योग्यतेचे नाही. हरिजनांना जीव घालतात, गाढवाला गंगा पाजतात, काय काय करतात म्हणे ते. तसल्या लोकांच्या घरी तुम्ही जाता कशाला? आमच्याकडं अमुक पंडित आहेत, तमुक पंडित आहेत, ते दशग्रंथी आहेत, त्यांच्याकडे जा. नाही म्हणे, मला एकनाथांच्याच घरी जायचं आहे. ठीक आहे, आम्हाला काही माहीत नाही, तुम्ही तुमचा मार्ग तुम्ही बघा. कोणी सहकार्य केलं नाही. समोर 2 शाळाकरी मुलं चाललेली होती. त्या 2 शाळाकरी मुलांना त्यांनी विचारलं, बाबांनो, एकनाथ महाराज कुठे राहतात, त्यांचं घर तुम्हाला माहीत आहे का? चला काका म्हणे, आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणे. त्या 2 मुलांनी हात धरून एकनाथ महाराजांचं घर घरापर्यंत सोडलं. सकाळी 9 वाजेची वेळ होती. त्या दिवशी एकनाथ महाराज पूजा करून, आपलं भजन पूजन करून एका घोंगडीवर त्यांच्या ओसरीत बसलेले होते. रोज ती ओसरी भरलेली असायची, पण त्या दिवशी कोणीही आलेलं नाही, म्हणून ते एकटेच बसलेले होते. सकाळी 9 वाजेची वेळ आणि धापा टाकत घाईघाईनं हे ग्रस्त त्यांच्यासमोर उभे राहिले. काहो म्हणे, एकनाथ महाराज आपणच का? होय म्हणे, मीच आहे. मागचा पुढचा विचार न करता थोडी तापट बुद्धी असल्यामुळं त्यांनी ताबडतोब तो किस्सा सांगितला. अहो म्हणे, मी 12 वर्ष मी द्वारकेहून आलो आहे आणि 12 वर्ष भगवान श्रीकृष्णांसमोर एका पायावर उभा राहिलो आणि तो कृष्ण तुमच्या घरी आलाय असं मला मातोश्रींनी सांगितलंय म्हणे. माझ्या घरी आणि श्रीकृष्ण? काय बोलता म्हणे? हो म्हणे, मी बरोबर बोलतोय म्हणे. तुम्ही 12 वर्ष श्रीकृष्णाला सांभाळतायत म्हणे. तुमच्या घरी तो भांडी घासतो, गंध उगाळतो, साफसफाई करतो, गाई वळायला रानात जातो, काय काय काम करतो. असं म्हटल्यावर नाथ बेहोशमध्ये आले. हा माणूस म्हणतो यात काही तथ्य आहे म्हणे. श्रीखंड तर नाही ना? हो म्हणे, तोच श्रीखंड आहे म्हणे. त्यानं नाव बदलून घेतलेलं आहे आणि त्याचं नाव स्वतः वेंधळ्या स्वरूपात तो राहतो आणि स्वतः परमेश्वर आहे. श्रीखंड्या त्याचं नाव आहे. मला तो आत्ताच्या आत्ता हवा आहे म्हणे. पण नेमकं काय झालं, काही तास आधी श्रीखंड्यानं आपलं काम आटोपून गुंगारा मारला. या दोघांच्या संभाषणामध्ये
मध्येच गिरजाबाई त्या नाथांच्या पत्नी उभ्या राहिल्या. अहो म्हणे तो आत्ता इथे उभा होता ना म्हणे, मी त्याला हाक मारते बोलावते म्हणे. म्हणून त्या 10 पावलं पुढे जाऊन हाक मारायला सुरुवात केली. अरे श्रीखंड्या इकडे ये. श्रीखंड्या कुठे आहे? पत्ता नाही. शोधून शोधून थकल्या, पत्ता नाही. नाथ गेले, पत्ता नाही. सगळं गाव जमा झालं, पत्ता नाही. सकाळी 9चे 12 वाजले, 12चे 2 वाजले, पोटात कावळे ओरडायला लागले. माझा वैश्वदेव उपाशी राहील, मी तुमच्याकडे जेवण्यासाठी आलो नाही म्हणे. मला श्रीखंड्यारूपी श्रीकृष्णांचं दर्शन घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि नाही दर्शन दिलं तर तुमच्या बाळकृष्णासमोर, देवाऱ्यासमोर डोक्यात धोंडा घालून घेईन. त्या टोकाची भूमिका आहे. सगळं गाव शोधतंय, पत्ता नाही. 5 वाजत आले, 6 वाजत आले, अस्तमान होत आला, पत्ता नाही. तोपर्यंत त्यांनी बाळकृष्ण, त्यांचा देवारा, देवघर सगळं बघितलं. ठीक आहे, आता जर भगवान श्रीकृष्ण श्रीखंडे आले नाही, मी इथे डोकं टेकून काय करायचं ते करेन. डोकं आपटून देहत्याग करेन. सारे शोधतायत, पत्ता नाही. नाहीला जाणं शेवटचा उपाय. त्याने एक धोंडा हातात घेतला. अहो म्हणे असं काय करता? नाथ म्हणतात, गिरजाबाई म्हणतात, असं काही करू नका म्हणे. तुमच्यापेक्षा आम्ही आरोपी आहोत. आम्ही ओळखू शकलो नाही. 12 वर्ष श्रीखंड्याला आम्ही भांडी घासायला लावली, पाणी भरायला लावलं, नाही ते कामं घरची करायला लावली, सालकरी गाड्यासारखी. आणि वरून आम्ही त्याला शिव्या द्यायचो, चुकला का, कार्य गाढवा, कार्य गद्या, असं कालं तसं झालं वगैरे वगैरे. पण नाथ ज्यावेळी आपुलकीनं शिव्या द्यायचे त्यावेळी त्यांचा चेहरा खुलायचा, खूप आनंद व्हायचा. अशा शिव्या मला रोज मिळाल्या पाहिजे म्हणजे. त्यात त्यांना खूप आनंद व्हायचा. आपल्याला कोणी रागवलं तर आपला चेहरा बघून घ्यावा लागतो. संत कुणाला म्हणावं? ज्याला रागवल्याचा काहीही परिणाम होत नाही, जो स्थितप्रज्ञाकडे वाटचाल करतो त्याला संत म्हणावं. हल्लीच्या शेवटी ते म्हणे, मग तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही कशाला मागे राहू. म्हणून त्याही दोघांनी 2 धोंडे हातात घेतले, गिरजाबाईंनी, नाथांनी. ठीक आहे, तुम्ही धोंडा घालता, आम्ही धोंडा घालू म्हणे. आधी कीव करुणातही येतील, नाही तर तथास्तु. तिघांनी 3 धोंडे हातात घेतले. पण म्हणे थोडा वेळ थांबा गिरजाबाई म्हणे. हे महाराज कधी कधी रानातून ज्यावेळी गायी यायच्या त्यावेळी गायींच्या पुढे बासरी वाजवायचे. हे पुढे गायी मागे, काही आपोआप मागे चालायचे ती बासरी ऐकण्यासाठी. हे आम्ही बघितलेलं आहे. परंतु त्यावेळी परमात्मा आपली बुद्धी ब्रेकडाऊन करत असते. आम्हाला समजलं नाही म्हणे. पण आता ती वेळ झालेली आहे, आपण थोडा वेळ थांबा म्हणे. ठीक आहे, थांबतो म्हणे. ती वेळ झाली आणि गायींच्या पुढे बासरी वाजवत वाजवत हे महाराज आले. आल्यावर त्यांनी ताबडतोब सांगितलं, थांबा म्हणे, मी आलोय. धोंडा डोक्यात घालू नका. ते धोंडे आपोआप हातातून पडून गेले, गळून गेले. काही अघटित घटना घडत होत्या ते नाथांनाच माहिती आणि भगवंताला माहिती, गिरजाबाईंना माहिती. आणि खुणेनंच सांगितलं त्या शर्माजींना, अहो म्हणे हेच ते श्रीखंड्या म्हणे. सावळं बावळं रूप घेऊन
वेडवेंधळं रूप घेऊन माझ्या घरी ते 12 वर्ष राहिले. आम्हाला कळलंच नाही एक श्रीकृष्ण आहेत म्हणून. कळलं असतं तर आम्ही असं वागलो नसतो. त्यांनी खूप पश्चाताप व्यक्त केला आणि तेवढ्या वेळेत शर्माजींनी मागच्या 12 वर्षाचा इतिहास असा काही तिथे व्यक्त केला. असे पाय पक्के पकडले. महाराज म्हणे बस झालं म्हणे आता हे नाटक. मी 12 वर्ष द्वारकेला तुमच्यासमोर तुमचं गुणगान गात होतो, तुमची तपश्चर्या करत होतो. मला मातोश्रींनी सांगितलं म्हणून मी तुमच्याकडे आलो, नाही तर माझी भेटही झाली नसती. वेड्या म्हणे अजून मला 12 वर्ष इथे पैठणला राहायचं होतं, याची मला द्वारका करायची होती. तू आज माझं पितळ उघडं पाडलं म्हणे. तू यायला नको होतं म्हणे. मला या संतांच्या घरी अजून 12 वर्ष राहायचं होतं. म्हणूनच ते पाय असे पक्के पकडून धरले. ते काही नाही म्हणे. मला तुम्ही आत्ताचे आत्ता इथे श्रीकृष्ण राजे असताना द्वारकेचे त्या अवस्थेत तुम्ही मला दर्शन द्या. ते बाकीचं काही सांगू नका. थोडेसे हसले. ते बावळं रूप बाजूला सारलं आणि शंख चक्र गदा पद्म कोटी सूर्याचं तेज ती मूर्ती त्यांच्यासमोर प्रकटली. एवढं प्रचंड तेज बघितल्यावर ते नाथांना सुद्धा बघवेना. नाथांचे डोळे दिपले. त्या शर्माजींना पराकोटीचा ब्रह्मानंद झाला. ते कृतकृत्य झाले की अशी घटना मी आयुष्यात आजच बघतोय. अनेक हिमालयात अनेक योगी जोगी शेकडो हजारो वर्ष अजूनही जपतप करतात प्राणवायूवर. त्यांना सुद्धा परमात्मा भेटत नाही. सन 1952ला पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांचे वडील मोतीलाल नेहरू, पत्नी कमला नेहरू, कन्या इंदिरा गांधी या असंच पिकनिकला 27 मे 52 साली मातान सरोवरावर गेले. विषयांतर करून आपल्याला सांगतो श्रीखंड्या कोण आहेत. आणि त्यावेळी नेहरू इकडे बघ तिकडे बघ निसर्ग बघ स्वतःला विसरून गेले. आणि विसरत असताना एक पाय दरीत जाणार, कोसळणार, तेवढ्यात चतुर कन्येनं वडिलांचे दोन्ही हात पकडून त्यांना मारता मारता वाचवलं. इंदिरा गांधी. आणि त्यावेळी एका वृक्षाखाली एक हठयोगी प्रदीर्घ काल तपश्चर्या करत होते. त्यांच्या जटा जमिनीला लागलेल्या होत्या. शेकडो वर्ष वयाचे ते असावेत. नेमकं ह्या घाईगर्दीत त्यांचे बॉडीगार्ड वगैरे या घमासानामध्ये त्यांची समाधी भंगली. ते जागृत झाले, मोठे मोठे डोळे. आणि त्याने विचारलं का रे 1857 युद्ध संपलं का? आता सध्या 1952 साल चालू आहे आणि हा योगी मागच्या 100 वर्षाचं बोलतोय. याला पुरावे कोण देणार? पण त्यांनी मनोमन समजलं की हा फार मोठा योगी आहे. त्या योग्यानं 1 मिनिटात त्यांचं भूतभविष्य सांगितलं की तू या देशाचा राजा आहेस, असं असं आहे, तसं तसं आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी अंगी लावल्या आणि स्वतःच्या गळ्यातून एक रुद्राक्ष माळ काढली, 14 मुखी रुद्राक्षाची, ती नेहरूंच्या गळ्यात टाकली. यावश चंद्र दिवाकर, चंद्र सूर्य असेपर्यंत तुझे लोक तुझ्या देशाचा कारभार करतील, पण पथ्य पाळली तर. पथ्य पाळली तर. जेने ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळले. नेहरूंनी 9चे 9 दिवस ती वापरली.
अनेक माळकरी माळ खुंटेला लावून पुढे काय करतात ते तुम्हाला माहीत आहे, आम्ही त्यावर सांगणार नाही. सकाळी गंध लावलाच पाहिजे, माळ घातलीच पाहिजे आणि संध्याकाळी नको तिथे गेलंच पाहिजे, असे तोतये लोक तुम्ही रोज बघता. नेहरूंनी तसंच केलं, ती माळ काढून खुंटेला टाकून. पण त्याच्या साक्षीदार चतुर इंदिरा गांधी होत्या. त्यांनी 3 वर्ष वाट बघितली आणि 55 साली चाचांना विचारलं, चाचाजी मैं ये माला पहन सकती हूँ? ते म्हणे काही हरकत नाही, तू घाल म्हणे. ती माळ शुद्ध केली, अभिमंत्रित केली. इंदिरा गांधी फार आध्यात्मिक होत्या. प्रधानमंत्री असताना गायत्री मंत्र केल्याशिवाय त्या खुर्चीवर बसत नव्हत्या. हे आपणाला माहीत आहे का नाही माहीत नाही. प्रधानमंत्र्याची ती खुर्ची विष्णूंची आहे आणि त्या खुर्चीवर बसणारा माणूस त्या योग्यतेचा लागतो. तपशील न बोलता त्यांनी ती घातली. 1 महिन्याच्या आत वडिलांच्याच मंत्रिमंडळात त्या नभोवाणी मंत्री झाल्या भारत सरकारच्या. 1 वर्ष होत नाही, संपूर्ण भारताच्या त्या काँग्रेस अध्यक्ष झाल्या. 66 साल उजडत नाही तर लालबहादूर शास्त्री नाही बाजूला केलं कुठल्या तरी युक्तीनं. स्वतः 18 वर्ष सलग प्रधानमंत्री झाल्या. त्या रुद्राक्ष माळेचा महिमा आहे. इथे आपल्याकडे रुद्राक्ष नेपाळचे असतील तर आमच्या प्रतिनिधींनी काही 3 मुखी आहेत, काही वेगवेगळे मुखी आहेत, पण 3 मुखीसुद्धा 14 मुखीपेक्षा तोडीचे आहेत. ते दुर्मिळ आहेत. इथे आमचे संभाजीनगरचे सेवेकऱ्यांनी आणलेले आहेत, ते दाखवत आहेत. हे दुर्मिळ आहे. इंदिरा गांधींना या रुद्राक्षाची उत्तम अनुभूती आली आणि त्या कृतकृत्य झाल्या. पुढे वातावरण काय बिघडलं त्यावर आम्हाला बोलायचं नाही. पथ्य न पाळल्यामुळं त्या माळेचं काय झालं मला माहीत नाही. पुढे अनेक वेगवेगळ्या विचाराच्या प्रवृत्ती आल्या. ती माळ आता त्यांच्याकडं आहे नाही आपल्या कुणाला माहीत नाही. त्यावर न बोललेलं अधिक चांगलं. परंतु विषयांतर पुन्हा मूळ मुद्द्याकडे करताना हा रुद्राक्ष काय काम करतो यावर किती बोललं तेवढं थोडं आहे. तो आपलं स्वतःचं संरक्षण करतो, संकटातून वाचवतो, अपघातातून वाचवतो. तुम्ही प्रवास करत असताना गाडीत जरी ठेवला आणि जिथे जिथे अपघाती पाट्या लावलेल्या असतात, ही अपघाती जागा आहे असं सरकारने लिहिलेलं आहे PWDनं. त्यावेळी आपल्या मनात त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मोक्षीयम अमृतात. तुम्ही आज मृत्युंजय शिवाचा केलेला आहे. हा जर त्यावर केला तुमचा प्रवास सुखाचा होतो. म्हणून आजपर्यंत गेल्या 50-60 वर्षात कितीतरी मेळावे झाले, हजार. तुम्ही कोणालाही विचारा, सेवेकरी घरातून निघाला घरी येईपर्यंत तो सुखानं आलेला आहे. ज्यांनी याचं आचरण केलं तो. म्हणजे आचरणावर आपण थोडं लक्ष केंद्रित करणं अगत्याचं आहे. विषयांतर न करता हात पाय पक्के आवळून उभा राहणारा तो शर्माजी, एवढं रूप त्याला साठवेना, तो कृतकृत्य झाला. तो पाया पडला, बस म्हणे मला तुमच्याकडं मोक्ष मुक्ती धन संपदा काही मागायची नाही. एवढंच मला मागायचं होतं, ते तुम्ही दिलं. पण नाक मात्र रुचले, ते हाताला पेटले. त्यांनी सांगितलं की मी जो श्रीकृष्ण माझ्या 67 वर्षाच्या कार्यकालात जो रंगवला तो द्वारकेचा नाही. एवढी माझी लायकी नाही, मी एवढा मोठा माणूस नाही
माझ्या घरी देवानं 12 वर्ष राहावं, मी एवढा मोठा नाही. त्या आधी साफ सांगून टाक. देव माझ्याकडं का राहिला हेच मला कळत नाही म्हणे. त्याला संत म्हणतात. पण मी जो श्रीकृष्ण रंगवला माझ्या अंतःकरणात, तो गोकुळातला रंगवला, द्वारकेचा नाही. मी बालवयात भगवान श्रीकृष्णांनी ज्या ज्या लीला केल्या त्या त्या रंगवण्याचा, सांगण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून मी अनेक गवळणी, भारुडं भगवान श्रीकृष्णांचे लोकांपर्यंत पोचवले आणि त्यातून मनमुराद आनंद जनतेच्या मुखावर जेणेकरून प्राप्त होईल अशी कृती केली. तो कृष्ण मी रंगवला. मी एवढा मोठा कृष्ण रंगवण्याची माझी योग्यता नाही. म्हणून मला तुम्ही त्या अवस्थेत दर्शन द्या. मला या अवस्थेतलं नको आहे. त्यांनी जरा थोडंसं नाराजी व्यक्त केली. हा हठयुगी आला, हा या ड्रेसमध्ये सांगतो, तुम्ही त्यात सांगता, मग आम्ही करायचं काय म्हणे. पण भक्ताचा हट्ट, ठीक आहे पुरवतो म्हणे. म्हणून थोडे बाजूला झाले आणि 8 वर्षाच्या बालकरूपात हातात बासरी, डोक्याला मोरमुकुट आणि नाथांनी जी शेवटची गवळण गायली, कशी जाऊ मी वृंदावना, कृष्ण वाजवितो बावा. पूर्वी इथे आपण सांस्कृतिक उपक्रम फार घ्यायचो. आता हे मधल्या काळात संख्या रोडवल्यामुळं तो आनंद थोडा कमी झालेला आहे. आणि आवड असणारी माणसं एकत्र आली तर सवड होते. म्हणून या साऱ्या बाबी पुन्हा कदाचित स्वामींना पुढच्या काही कालावधीमध्ये पुन्हा त्या उपकृत कराव्या लागतील. हा भाग पुढचा आहे. आणि यातून जो मिळणारा आनंद आहे तो काही वेगळाच आहे. म्हणून त्यांनी कशी जाऊ मी वृंदावना, कृष्ण वाजवितो पावा, ही गवळण म्हणत असताना अशी काही चमत्काराची घटना घडली. सायंकाळची वेळ होती. गायी घराला येत होत्या. बारीक त्यांची वासरं भुकेलेली झाली होती. गायी वासरं हांबरत होती. समोरच्या झाडांवर पक्षी जंगलातून त्यांना अन्न आणून चोचीनं त्या पिलांना भरवत होते. आणि त्यावेळी बासरीतून मधुर नाद ब्रह्म निघत होता. ते ऐकण्यासाठी त्यांनी अन्नपाणी सोडून दिलं. त्या वासरांनी गाईचं दूध प्यायचं बंद केलं. एकटक त्या नादब्रह्म ऐकण्याकडे कान दिले. झाडावरचे पक्षीसुद्धा ते अन्न थोडा वेळ त्याज्य केलं. आणि एवढी चांगली बासरी कोण वाजवतोय ते ऐकण्यात ही जीवसृष्टी दंग झालेली होती. माणसं असतील नवल काय, परंतु ज्यांना वाचा नाही अशी जीवसृष्टीसुद्धा दंग झालेली होती, मग्न झालेली होती. तो क्षण वर्णन करण्याला कुठलाही कवी असमर्थ आहे. सारं पैठण शहर नादावलं. सारं धावत सुटलं एकनाथांच्या घरी. ही गर्दी हा क्षण बघण्यासाठी. आधी शिव्या द्यायच्या, नंतर गर्दी केली. आणि मग काही क्षणामध्ये आपली बासरी बंद केली, अदृश्य झाले. पण जाता जाता एक सांगितलं, एकनाथजी, मी तुमचं मूल्य फेडण्यासाठी आलेलो आहे आणि वर्षातून 1 दिवस मी तुमच्याकडं भांडी घासायला येईल म्हणे. हा शब्द द्या. तुम्ही बघा, रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ षष्ठी असते. अजूनही प्रति एकनाथ षष्ठीला भगवान श्रीकृष्ण तो रांजण
त्यांनी पाणी टाकल्याशिवाय तो भरत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. एक दिवस आमचे एक सेवेकरी PSI, त्यानं ही घटना आम्ही सांगितली, अरे तुझी तिथं बदली झाली बाबा, तू केवढा भाग्यवान आहे. त्याला तिथे ड्युटी लागली. ठीक आहे म्हणे, मी आज भगवान श्रीकृष्णांना पकडतोच म्हणे प्रेमानं. ठीक आहे, पकडा म्हणे, पण ते तुम्हाला सापडतील असं मला वाटत नाही. त्या दिवशी त्या अगदी उपोषण करून त्या तयारीनिशी श्रीखंड्या माठ कसा भरतो हे बघण्याचं त्यांनी चॅलेंज स्वीकारलं, आव्हान स्वीकारलं. आणि घरी पत्नीला सांगितलं 12 वाजता तो मंदिरात त्यांचा नैवेद्य घेऊन ये, मी तोपर्यंत तिथे ड्युटी करतो. 12 वाजले, वेळ झाली, हे शोधतायत कोण श्रीखंड्या पाणी टाकतोय. पण देवाची अद्भुत लीला, त्यांच्या बायकोच्या ड्रेसमध्ये घट डोक्यावर घेऊन ते पाणी टाकलं. आता ते अडवू शकत नव्हते बायकोला. माठ भरला आणि ते अदृश्य झाले. आता बायकोला कसं अडवणार. त्यांच्यासमोर मन संभ्रमित झालं, बुद्धी ब्रेकडाऊन झाली. माठ तर भरलेलं आहे. म्हणून लगबगीनं ते घरी आले. तू नैवेद्य कुठे म्हणे मी आता भरून ठेवला, अजून मला येता आलं नाही. मग तू डोक्यावर घट घेऊन तिथे तर तू आली होती म्हणे, तुम्ही काहीतरी बोलतायत म्हणे, हा स्वयंपाक कोण करेल म्हणे. मी आलेच नाही, यायचं काही कारण नाही, तुम्ही 12 वाजता सांगितलेलं नैवेद्य आणा म्हणून, उलट मला उशीर झाला म्हणे. कान पकडले, माफी मागितली की परमात्मा कुठल्याही रूपात तिथे त्याला यावं लागतं आणि त्याचं ध्येय पूर्ण करावं लागतं. म्हणून त्यांनी 12 वर्ष श्रीखंड्या हे बावळं रूप धारण करून त्यांचं इंगित साध्य करण्याचा प्रयत्न केला. खूप तपशिलात बोलणं उचित नाही, परंतु भारतीय संत मालिका आणि त्यांचे जीवनादर्श आपण सतत वाचावे. सतत आपण स्मरण केलं तर आपली बॅटरी चार्ज राहते. आणि त्यासाठी अनेक संत मालिका या देशात, या मातीनं घडवल्या. संपूर्ण काश्मीर ते कन्याकुमारी त्यात सर्वात जास्त संत महाराष्ट्रानं दिले. आमच्या ज्ञानेश्वर भावंडांपैकी संत गाडगे बाबा असतील, तुकडोजी असतील, या 700-800 वर्षात महाराष्ट्राच्या मातीनं ही अनेक संत मंडळी दिली. उत्तर भारतातही आमचे रहमान असतील, सुरदास असतील, कबीरजी असतील, रुंद असतील, त्यांनीसुद्धा अनेक दोहे, अनेक बाबी निर्माण केल्या. जप तप ध्यानधारणा यावर त्यांनी खूप भाष्य केलं. आमचे कबीरजी जरा फार विनोदी भाषेत लोकांना फटकारायचे म्हणजे त्यांना त्या टाळावर आणायचे. ते नेहमी जप करणाऱ्यांना म्हणायचे, माला बन गई काष्टकी बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करी जपणेवाला कपूत. त्यात काय समजायचं ते समजा. त्याचा अर्थ असा आहे, माळ लाकडाची बनवलेली आहे, मध्ये सूत ओवलेलं आहे, पण जपणाराच निर्मळ नाही, ती माळ काय करेल. आणि दुसरा एक दोहा त्यांनी टाकताना, माला तो कर्मे फिरे जीप फिरे मुखमही, मनवा तो दहू दिशी फिरे ये सुमिरण नाही. याचा अर्थ असा, हातात माळ फिरते, जीभ मुखात फिरते आणि मन मात्र 10 दिशाला फिरतं, त्यास नामस्मरणाला महत्त्व नाही.
असो, अशा पद्धतीनं या सर्व हिंदी संतांनी, मराठी संतांनी माणसांचे जे काही दुर्गुण आहेत ते नाहीसे करण्यासाठी अनेक दाखले दिले. आमच्या कबीरजींनी सुद्धा अनेक दाखले आम्ही आपल्याला नेहमी सांगत असतो. एक दिवस गोस्वामी तुळशीदासजी, वृंद, कबीरजी यांचा सत्संग भरलेला होता आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांचा संवाद चालू होता. आणि संवाद चालू असताना अचानक ते 32 दात आणि जीभ यांचं खूप भांडण झालं. भांडण विकोपाला गेलं. त्यात अहंकार रूपी दातांनी त्या जिभेला दम दिला. हे बये, हम है 32, तू है अकेली माय. हम एक बार चबा जाए तो फिर यात कहाँ जाए. मराठीतून, आम्ही 32 जण आहोत, आम्ही तुला चावलं, तू कोणत्या कोर्टात जाशील. त्या जिभेनं मागचा पुढचा विचार न करता त्या 32 दातांना नामोहरण करताना सांगितलं, तुम है 32, मैं हूँ अकेली माय, मगर मैं एक बार टेढ़ी जाए तो 32 ही गिर जाए. तपशिलात सांगण्याची गरज नाही. आपण जर जिभेचा वापर टेढामेढा केला, लोकांना शिव्या गाळ्या दिल्या किंवा राग येईल असं बोललो, लोक आपली 32 गिरवतील की. म्हणून जीभ आपली कधी घसरणार नाही. जिभेवर नियंत्रण हा महत्त्वाचा आध्यात्मिक मुद्दा आहे आणि त्यातूनच संत मालिका तयार झालेली आहे. असं तर अशा पद्धतीनं आपणाला गेली 7 दिवस आपण पहिल्या दिवसापासून अनेक जीवनादर्शांचे पैलू पाडण्याला इथे बसणारे भाग्यवंत लोक आहेत, ऐकणारे भाग्यवंत आहेत असं आम्ही म्हणतो. तसं गुरुचरित्राला 65-70 आहेत, पण हजेरी तेवढी नाहीत. स्थानिक लोकांना कदाचित वेळ मिळत नसावा, मधला वेळ, असंही मानायला हरकत नाही. तथापि आपण पहिल्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा, घर्षणातून अग्नी निर्मिती, देवता स्थापन, त्या देवता ज्या उत्साह वाढवतात त्याची सखोल माहिती यज्ञाच्या कार्यशाळेतून आपणाला सूचित केली. त्यानंतर आपण आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा, भक्ती करावी शबरीसारखी, यासह काल परवा आपण रामायणातले काही पैलू पाडले की प्रभू रामचंद्राचा विवाह गुरुपुषामृताच्या दिवशी झाल्यामुळं त्यांना आयुष्यभर दुःख, वनवास, संकट याला सामोरं जावं लागलं. तो विवाह प्रसंग तुम्ही ऐकला. त्यानंतर उर्मिला असेल, शबरी असेल, असे अनेक जीवनादर्श भगवान श्रीकृष्णांच्या महाभारतात अभिमन्यू वध असेल, 5 मूर्तींचं केलेलं भंजन असेल, रथ एका क्षणात जळून खाक झाला तो समय असेल, हे सारं महाभारतातल्या अनेक पैलूंची गाठ कालपासून 9 तारखेपासून आजपर्यंत आपणाला ऐकायला मिळाली. त्यामध्ये फावल्या वेळेत आपण हस्तशास्त्राला सामोरं गेलो. हस्तशास्त्र कसं बघावं, अंगशास्त्र कसं बघावं, स्वरशास्त्र, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही 5 शास्त्र त्याचा प्राथमिक अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला. आजच्या आज आपण ज्योतिषी होणार नाही, त्याला अभ्यास करावा लागेल. इथे आमचे मुकुंदराव आहेत, ते थोड्या वेळानं आपणाशी फावल्या वेळेत संवाद साधणार आहेत. ज्योतिषशास्त्राबद्दल जे काही अज्ञान आहे आपल्या, तुमच्या, आमच्या डोक्यात,
त्याचं निर्धारण करणं क्रमप्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये 5 अंग आहे म्हणून त्याला पंचांग म्हणतात. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण हे पंचांगच्या पहिल्या पानावर आणि दुसऱ्या पानावर शास्त्रार्थ आहे. हे ज्याला समजलं त्याला पंचांग समजलं. म्हणून आपण काही वेळ आम्ही मुकुंदरावांना देणार आहोत. ते आपणाला ज्योतिषशास्त्रासंदर्भात तुमच्या प्रश्नमंजुषा, शंका, समाधान यावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर आपण हस्तशास्त्राकडे वळलो. उजवा हात हा पुरुषांनी बघायचा असतो, डावा हात भगिनींनी बघायचा असतो. त्या हातावर आकाशातल्या ग्रहांची स्थानं आहेत. उदाहरणार्थ शुक्राचं बोट, शुक्राचा हा पृष्ठभाग शुक्र ग्रहाचा आहे. त्यावर उभ्या आडव्या रेषा, जाळी, काळा तीळ, मस, ठिपका, तिळाचा किंवा मसाचा. अशा व्यक्ती लवकरात लवकर कर्जबाजारी होतो. मग त्याला काय उपाय आहे? इथे बसलेल्या भगिनींना उपाय माहीत आहे. ज्या श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत त्या कधीच कर्जबाजारी होत नाही. लक्ष्मी त्यांच्या घरी सतत कृपा संपादन करते. आणि हे श्रीयंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व देशभरात आणि जगामध्ये सेवेकरी परिवारात असणाऱ्या आमच्या साऱ्या भगिनींनी ते समृद्ध अवस्थेला पोचवलेलं आहे. नाही तर हा देश कधी संपला असता. देश जो जिवंत आहे, समृद्ध आहे, आम्ही म्हणतो आमच्या माता भगिनींना, त्याला श्रीयंत्राची फार मोठी ऊर्जा, त्याचे तुम्ही अभ्यासक, समर्थक आहात असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती. म्हणून या श्रीयंत्राविषयी काही अज्ञान असेल तर मी अवश्य मांडा. परंतु अलीकडे काही तज्ज्ञांनी सांगितलं की भूपृष्ठ जे श्रीयंत्र आहे ते अधिक सक्षम असतं. मेरूपृष्ठापेक्षा, कूर्मपृष्ठापेक्षा भूपृष्ठ म्हणजे सपाट ते जास्त शक्तिदायक असते. ते दाखवा. इथे ते उपलब्ध आहे. या किटमध्ये सामान्यातल्या सामान्य गरीब कुटुंबियांना लाखो रुपयाचं श्रीयंत्र घेण्यापेक्षा आपल्या कुवतीला परवडणारं श्रीयंत्र इथे उपलब्ध केलेलं आहे. ती सेवा उपलब्ध केलेली आहे. सबब सांगण्याचं प्रयोजन नाही. म्हणून कर्जबाजारीपणावर नियंत्रण करण्याचं सामर्थ्य श्रीयंत्रात आहे. आणि श्रीयंत्र हे श्रीलंकेला मातोश्री पार्वतीनं बनवलेलं आहे. म्हणून रावणाकडे त्या काळात 108 श्रीयंत्र होतं. म्हणून त्याला सोन्याची लंका म्हणायचं. सोनं म्हणजे समृद्ध अवस्था. जिथे समृद्धी आहे, पूर्वीसुद्धा राजवाड्यांमध्ये सगळे राजे श्रीयंत्राचे उपासक. म्हणून पूर्वीच्या लोक इतिहास सांगायचा, या देशात सोन्याचा धूर निघतो. सोनं पेटून दिलं जात नाही. जिथे समृद्धता आहे त्याला सोनं म्हणतात. शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. म्हणून या श्रीयंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व हस्तशास्त्रानं शुक्राच्या टेकडीवरून, शुक्राच्या बोटावरून सांगितलेलं आहे. यात बऱ्याच जणांचे काही अंगठे खूप जाडजूड असतात, खूप आखूड असतात, खूप टम असतात. अशा व्यक्ती जेलमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांचा अंगठा सापडतो. तुम्ही जर काही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार तपासायचे असतील तर पूर्वी पोलिसांना सुद्धा हे शास्त्र शिकवलं जायचं. आता का शिकवत नाही माहीत नाही, पण ढोंग बोवाबाजीमुळं ते पोलिसही त्याला बळी पडतात. त्यामुळं सरकार
हस्तशास्त्र पोलिसांना का शिकवत नाही मला माहीत नाही, पण ते शास्त्र म्हणून माहीत असतं, व्यवसाय म्हणून नाही, ज्ञान म्हणून माहीत असतं. गुन्हेगार पकडायचे असतील तर आमच्याकडे यापूर्वी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आजही येतात. ते पोलीस डायरी घेऊन इथे बसतात साध्या ड्रेसांमध्ये, त्यांना जे वाटलं ते लिहून घेतात. ते म्हणे आमच्या एवढ्यावर काम होतं आहे. काम असं होतं की ज्यांच्या भुवया खूप रपटप आहेत, जाडजूड आहेत, असे जर काही विद्यार्थी मुलं तुमच्यासमोर आली, तुम्ही त्यांना विचारू शकता का रे तो आईवडिलांशी किती वेळा भांडला, तो खाली मान काय, तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही सांगायचं तुमच्याच घरातल्या लोकांनी आम्हाला परवा सांगितलं म्हणून आम्ही बोललो, विनोदाचा भाग आहे. म्हणून त्यांना काही उपासना दिल्या तर ते वाल्याकोळी होणार नाही, वाल्मिक होते. वाल्मिक करण्याचं काम ह्या शास्त्रांचं आहे. थोडक्यात सांगायचं, ज्यांच्या डोळ्यामध्ये काही अचूक अशा खाणाखुणा असतात. आमच्याकडे काही वर्षापूर्वी, सुमारे 35 वर्षापूर्वी एक घटना घडली. आज त्याला 35-40 वर्ष झाली. महात्मा गांधींच्या खून खटल्यातला आरोपी क्रमांक 4, वय वर्ष त्यावेळी त्यांचं 90 होतं. भगवे कपडे, जटा घालून तो इथे आला. म्हणे मला माझे काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मला गेल्या 50 वर्षात झोप हा प्रकार माहीत नाही म्हणे, त्यावर आपलं मार्गदर्शन पाहिजे. म्हटलं बा एवढं 90 वय झालं, भगवे कपडे घातले, तुम्ही लोकांना गाईड करायचं तर आमचं गाईड तुम्हाला कशाला पाहिजे? मी त्यांची थोडी फिरकी घेतली. नाही म्हणे हे नामधारी आहे म्हणे, मी साधू नाही. 50% कबलला. माझं लक्ष त्याच्या डोळ्यावर गेलं. त्याच्या डोळ्यामध्ये पांढऱ्या बुबुळांवर मुगाच्या डाळीसारखे 2 काळे कुळकुळीत तीळ डोळ्यात दिसल्यावर माझ्या अंगाला घाम फुटला. ही व्यक्ती आध्यात्मिक अजिबात नाही, ही व्यक्ती 302 करणारी आहे असं ताबडतोब जाणीव झाली. पण कबलायचं कसं, कबलायचं कसं? म्हणून कबलण्यासाठी हस्तशास्त्र, अंगशास्त्र ही शास्त्र त्यासाठी आहे. ज्यांच्या डोळ्यामध्ये पांढऱ्या पटलावर काळा ठिपका, पांढऱ्या बोबोळावर तीळ, मस, विटनेस तुम्हाला मिळू शकतो. मग त्याला विचारलं तू सांगतो का मी सांगू? नाही मग सांगतो, कबलतो म्हणजे. आम्ही दोघंच होतो, त्यांनी गुन्हा कबलला. 1942 ते 48 या काळात जे जे काही घटना घडल्या ती सारी नावं पोपटासारखा पटापटा सांगायला लागली. शिंदू गोडशेनं अमुक केलं, नथू गोडशेनं तमुक केलं, केतकरनं तमुक केलं, बराबर नावं घ्यायला. म्हटलं बाबा ही नावं सांगू नको, तुझं काय तेवढंच बोल. म्हणे एवढंच नाही, मी अजून एक गुन्हा केलेला आहे, मी आपला समोर कबलतो. पंढरपूरच्या रावळामध्ये एका ख्रिश्चन पादरीचा पाठीत जांबा खुपसून मी देवासमोर त्याला ठार मारलं आणि तसा जे पळालो ते केरळला त्रिवेंद्रमला आलो. तिथे भगवे कपडे, जटा, पोलिसांना सापडू नये म्हणून आम्ही नाना युक्त्या केल्या. मी अजून पोलिसांना सापडलो नाही. प्रामाणिकपणानं तो कबलला, परंतु त्या पापाचे आम्ही वाटेकरी नाहीत. आम्ही त्याला सांगितलं ही शिक्षा तुला कुठल्या तरी निमित्तानं भोगावी लागेल. मी झोपेच्या गोळ्या खातो पण मला झोपच येत नाही. येईलच कसे, झोप येईनच कसे? त्याने उपाय सांगितला. दुर्दैवानं आम्ही त्याला उपाय दिला नाही. म्हटलं आल्या चालते चालता हो, नाही तर मग तुला पोलीस जेलमध्ये टाकते. गोड बोलून त्याला त्याच्या दिशेनं त्याला रवाना केलं. म्हणून डोळ्यात काय लिहिलेलं आहे ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. आणि गुन्हेगार लोक ज्यावेळी आमने सामने येतात त्यावेळी तुमच्याकडे ते नजर लावून बघूच शकत नाही.
अशी माणसं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये यशस्वी होतात, खूप प्रसिद्ध होतात. म्हणून डोळ्यावरून परीक्षा आहे, अंगठ्यावरून आहे, डोक्यावरून आहे, भुवयावरून आहे, अनेक बाबी आहे. हे झालं गुन्हेगारी प्रवृत्ती ओळखायची. आमच्या विवाह मंडळाकडे वर वधू योग्यायोग्य जमवण्याची पूर्वजांना जी माहिती होती ती आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो की वधू परीक्षण कसं करावं, वर परीक्षण कसं करावं. आणि त्या परीक्षणामध्ये थोडा वेळ पत्रिका ह्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा, थोडा वेळ त्या पाहू नका असं आम्ही म्हणत नाही, त्या खोट्या आहेत असं म्हणणार नाही. परंतु पूर्वीचे आमचे सारे लोक सई निशाणी डाव्या हाताचा अंगठा होता, शिकलेले नव्हते. परंतु उपवर मुलामुलींचे विवाह अचूकपणे ते असे पक्के करायचे. आयुष्यात घटस्फोट फार कधी त्यांना माहीत नव्हतं. आयुष्यात पूर्वी कधी तुम्ही बघा, 50 वर्षापूर्वी जेवढी विवाह झाली जमली, एकही घटस्फोट फारकती कोणाच्या झाल्या नाही. का झाल्या नाही? अशा वेळी त्या उपवर मुलींचं परीक्षण करताना त्या मुलीचं परीक्षण फार महत्त्वाचं असेल मुलापेक्षा. त्या मुलीला हातपाय धुवून 10 पावलं चालायला लावायचे. चालता चालता उजवा पाय प्रथम दर्शनी पुढे येत असेल अशा मुली भाग्यवान म्हणून समजल्या जायचे. आणि या ग्राम अभियानाअंतर्गत हे सारं ज्ञान रामायणातलं, आपण परवा रामायण महाभारतात कायदा, विवाह या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतला, त्याची आज फक्त आपण उजळणी करतो आहोत. उजवा पाय पुढे पडत असेल अशा मुली त्या कुटुंबाचं भाग्योदय म्हणून जिम्मेदार असतात, जबाबदार असतात. म्हणून उजव्या पायानं कुठलंही काम यशस्वीरित्या पार पडतं. पायाची डावी करंगळी आणि शेजारचा बोट खूप आखूड असेल अशा वेळी आमचे जुने लोक गप्प बसायचे, मनात शंका कुतूहल निर्माण व्हायचे. अशा मुली विवाहास अयोग्य म्हणून समजल्या जायचे. काही दुर्दैवी प्रसंग त्यांच्या नशिबात घडत असतात, दीर्घकाल त्यांना पतिसुख मिळत नाही. हा त्यातला माध्यमातला अर्थ आहे. आधीच त्यावर जर आपण उपाय केले, आधीच विवाह जमण्यापूर्वी देही सौभाग्य आरोग्य हा मंत्र म्हणून जर सप्तशतीचे त्या मुलींकडून 28 पाठ सप्तशतीचे केले तर कदाचित असे प्रसंग त्यांच्या जीवनात येणार नाही. याला लगेच उत्तर पाहिजे. अशा घटना आहेत. काही मुलींचे पायाचा जो अंगठा आहे, पायाचा, हाताचा नंबर, त्याच्या नंबर 2चा बोट गव्हा एवढा पुढे येत असेल, नंबर 2चा बोट. अशा मुली मग त्यावेळी आमच्या पालक लोकांसमोर चिंता निर्माण, कहो तो माँ मरती ना कहो तो बाप मारता, नेमकं काय बोलायचं. त्यावेळी अशा मुली पास किंवा नापास करण्याची क्षमता असणारे बुद्धिमान लोक त्या घरात अशा मुली आवश्यक आहे. का? अशा मुली सासूच्या डोक्यावर मिरे वाटतात, म्हणजे लवकर सासूवर अधिकार गाजवतात. नंबर 2चा बोट पुढे असला अशी माणसं, अशा व्यक्ती कुटुंबात अधिकार गाजवणाऱ्या असतात. हे त्यातलं सूचक आहे. म्हणून येणेप्रमाणे अशा काही गोष्टी आपल्या घरात चालत असतील तर हरकत नाही. म्हणून कानावरून परीक्षा आहे, डोक्यावरून आहे, हाताची बोटं सरळ, पायाची बोटं सरळ, स्वभाव सरळ, बोटं तेडीमेडी, स्वभाव त्याप्रमाणे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. दासबोधामध्ये रामदासांनी ही सारी अंगसामुद्रिक
सामान्य जनतेला आपण मनाचे श्लोक का म्हणतो? मग उगत म्हणायचं म्हणून पाट्या टाकल्यासारखं म्हणून त्यातला ओणामा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणून विवाह मंडळाकडे खूप आगोम ज्ञान रामायणकारांनी, महाभारतकारांनी, अनेक शास्त्रांनी आमच्या जुन्या लोकांकडे दिले होतं. ते कधी शाळेत गेले नाही. तुकाराम महाराज कधी शाळेत गेले नाही, एकही संत शाळेत गेला नाही. परंतु हल्ली जे PhD करतात त्यांच्यापेक्षा अनेक पटीनं ज्ञान शाळेत न जाणाऱ्या संतांचं होतं. पण हे ज्ञान समाज शिकवत असतो आपल्याला. समाजात खूप ज्ञान आहे, तो वेचणारा हवा. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंतापर्यंत जाता येईल. म्हणून विवाह मंडळातून आपण ह्या शास्त्रांचा वापर करा. बोटावरून परीक्षा, कपाळावरून परीक्षा. खूप मोठ्या कपाळाची मुलं मुली असतील त्यांच्या पत्रिकेत मंगळ असण्याची संभावना आहे. मग त्याला त्याच तोडीची पत्रिका किंवा त्याच तोडीचं कपाळ असणारी मुलगी त्या मुलाला दिली, तो समन्वय घडेल. हे अगदी सोपं आहे. आपण काल परवा कपाळावर असणाऱ्या बाबींचा परामर्श घेतला. हसताना बोलताना कपाळावर आठ्या पडतात. आठ्या दोन प्रकारच्या असतात. अगदीच सकाळी सकाळी कॉलबेल कोणी दाबली किंवा दरवाजा टकटक केला त्यावेळी आपण चहा घेत असो किंवा अन्य काम करत असो, कब्बाशा वाजणं, भांडी वाजणं, त्या आठ्या पडणं वेगळं. पण पुण्यामध्ये आमच्या सदाशिव पेठेतले अनेक लोक आहेत, ते यापेक्षा हुशार. अशी माणसं ज्यावेळी येतात त्यांचं शाब्दिक स्वागत खूप चांगल्या शब्दांनी होतं. त्यांना विचारणा केली जाते, आपण चहा घेऊन आलात असाल, जेवण करून आलात असाल, पुढच्या वेळी आमच्याच घरी या, म्हणजे आम्ही कुलूप लावून निघून जाऊ. अशी पण शाब्दिक माणुसकी काही शहरांमध्ये, काही विशेष भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. आम्ही रोज त्यात वागलेलो आहोत म्हणून आम्हाला ते माहिती. तपशील न बोलता या साऱ्या समाज व्यवस्थेचा बोजवारा शिक्षण क्षेत्रानं पंचनामा केलेला आहे. आणि त्यामुळं आज माणसं हतबल झालेली आहे. माणुसकी शास्त्र हे राहिलं नाही. त्यामुळं अन्य शास्त्रांचा बोजवारा वाजलेला आहे. म्हणून या कार्यानं ठरवलं की मूल्य शिक्षणापासून तर न्यायिक बाबीपर्यंत जर समाजात जे स्तंभ आहेत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला तर समाज स्वास्थ्य, समाज सौख्य, सामाजिक बांधिलकी, सामाजिक एकता निर्माण होते. हिंदू धर्माचं हिंदुत्व खरं तर सेवेकऱ्यांनी जागृत केलेलं आहे. रोज त्रिकाल आरती असेल, स्वामींची सेवा असेल आणि त्यात आमच्या भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की समाजात जे 4 स्तंभ आहेत त्यात शिक्षक आहेत, त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाचं काम दिलेलं आहे. समाजात डॉक्टर आहेत. इथे दर गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण कॅन्सरच्या येतात, तुम्हाला माहीत आहे, दिवसभरात. परंतु बिना केमो, बिना वेदना आणि विनामूल्य मार्गदर्शनातून त्यांना बरं होण्याची संधी स्वामी देतात. म्हणून महागडी औषधं न घेता, केमो न करता सप्तरंगीसारखे दवा, काढा, सर्व प्रकारचे कॅन्सर ते बरा करतात. ज्यांच्या पोटात गाठी आहे, शरीरात कुठेही, वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून किंवा गोमूत्र अर्कात घासून दिल्यास 100% त्या गाठींचं पाणी होतं. तो हा दवा आहे. इथे तो उपलब्ध आहे. त्याची आपण लागवडसुद्धा करतो आहे की निदान प्रत्येकानं काहीतरी झाडं लावण्यापेक्षा खरं तर सरकारनं रस्त्याच्या कडेला
सप्तरंगीची झाडं लावली, किती लोकांवर त्याचा चांगला दुवा मिळेल. त्याला काही चोरी करत नाही, फक्त दर 6 महिन्यानं त्याच्या मुळ्या काढाव्या लागतात. झाड आपोआप वाढतं, झाड तोडायचं नाही. हे सरकारनं सुद्धा किंवा पूजनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची याद येते. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी रस्त्याच्या दोघं तर्फा कडुनिंब लावले, आंबे लावले, चिंचा, विहिरी खोदल्या, बारवा खोदल्या, की माझा देशभक्त, माझा यात्रेकरू, त्याला ऊन लागायला नको, त्याची सुविधा, त्याला मिळणारं पाणी वेळेत मिळावं म्हणून पायऱ्या असणाऱ्या बारवा अत्यंत कल्पकतेनं पूजनीय अहिल्यादेवी होळकरांनी, हे खरे माणसं नाही, हे भविष्यकाळाचे देवच आहेत. यांनी जाऊन आज 300 वर्ष झाली, त्यांचं नाव कोणीच विसरत नाही. तीच अवस्था छत्रपती शिवाजीराजांच्या बाबत आम्ही नेहमी बोलतो. तो विषय 7 दिवसात राहून गेला. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला असताना एक प्रसंग घडला. स्वामी 50 वर्ष गाणगापूरला होते आणि 1674 साल उजाडलं. महाराजांच्या ध्यानीमणी नाही, तडक गाणगापूर ते रायगड पायपीट करत रायगडावर आल्या. आणि रायगडावर आल्यावर छत्रपतींच्या महाअभिषेकाला बिना निमंत्रणानं महाराज हजर होते. त्यांना निमंत्रणाची गरज नव्हती, परंतु जिजाऊ साहेबांनी ते ओळखलं. त्या सामोरं गेल्या, त्यांना सिंहासनावर बसवलं. ते बसले नाहीत, त्यांनी आधी जिजाऊ साहेबांना सिंहासनावर बसवलं आणि लाखो लोकांना सांगितलं, ही राजमाता, ही लोकमाता, ही महाराष्ट्रात जन्माला आली नसती, इथे वाळवंट झालं असतं विचाराचं. त्या मातेचं खूप गुणगान करून, तोंड भरून कौतुक आणि त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या मातेला आशीर्वाद देऊन त्यांचा गुणगौरव भगिनींमध्ये केला, त्यांना सिंहासनावर बसवलं. नंतर मग छत्रपतींना सिंहासनावर बसून त्यांना शाबासकी देऊन कानात काही मंत्र दिला. तुकाराम महाराज गुरु असतील, रामदास स्वामी गुरु असतील, दुमत नाही, हा वादाचा विषय नाही, परंतु प्रत्यक्ष परब्रह्म शिवरायांचे गुरु होते. त्यापेक्षा अजून पुरावा काय द्यायचा. त्यावेळी त्यांनी शिवरायांना सांगितलं, शिवबा, तुला असा आशीर्वाद तुझ्या मागे आहेत, वर्ष जातील, शतकं जातील, युग जातील, परंतु तुझं नाव जगाच्या पाठीवर कोणीच विसरू शकत नाही, असा आशीर्वाद तुला दिलेला आहे. यात सारं काही आहे. ज्यांचं नाव विसरत नाही तो आशीर्वाद आहे. एवढा मोठा आशीर्वाद भारतीय कालगणनेत केवळ फक्त छत्रपतींना मिळालेला आहे. म्हणून त्यांचं काम आज बहरत चाललेलं आहे. फक्त आडवे येणारे लोक नसले तर अजून काम पुढे जाईल. काही त्या वाघाचे कातडं पांघरणाऱ्या शेळ्या आहेत, त्या व्यत्यय आणतात, तो भाग वेगळा. तपशील न बोलता, नाव न घेता, विषयांतर न करता छत्रपतींचं किती गुणगान केलं, मराठीत त्यावर शब्द नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की भगवान दत्तात्रयांनी तथा स्वामींनी हे जे आविष्कार निर्माण केले, 1049ला पृथ्वी दुभंगून स्वामी या भूतलावर आले. आणि मागचे ते कोण होते ते तुम्हाला माहीत आहे, द्वापार युगाचे ते युगचालक भगवान श्रीकृष्णच आहेत आणि होते, यात दुमत नाही. परंतु कालानुन परत्वे
त्यांना वेगवेगळे अवतार आविष्कार घ्यावे लागतात, हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून त्यांनी 1378 ते 1528 या काळात पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ हा आविष्कार घेतला. मूल्य संस्काराचं जे आपण मगा संभाजीनगरचं वर्णन केलं, तो पेपर इथे उपलब्ध आहे, जाता जाता आपण घेऊन जा. तारीख 24 ते 27 पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ, पुन्हा नरसिंह सरस्वती, आधी अंती पुन्हा स्वामी महाराज. आधी स्वामी महाराज आहेत, अंती स्वामी महाराज आहेत. स्वामींनी घेतलेले हे सारे आविष्कार, अनेक संतांना दिलेली गुरुपदं, त्यात साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, ताजुद्दीन महाराज असतील, शेख मोहम्मद असतील, गुलाब महाराज असतील, अष्टवक्री शंकर महाराज असतील, जंगली महाराज असतील, कितीतरी नावं आहेत. स्वामींनी त्या काळात 10,000पेक्षा अधिक संतांची गुरुपदं घेतली. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे, किती काम करत असते. आणि ही सारी संत मंडळी ही भारतीय संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी नेटानं काम करत होते. देश पारतंत्र्यात होता, परकीयांच्या ताब्यात होता. अगदी रामदास स्वामींपर्यंत देश परकीयांच्या ताब्यात असतानासुद्धा लपून छपून रात्री अपरात्री वाड्या वस्त्यागणिक ते पोचायचे. आणि आमचे तुकाराम महाराज असतील किंवा सगळीच संत मंडळी, त्यात कोणी मागे नाही. प्रत्येक पाल्याला ते विचारायचे मूल्य शिक्षणात, का हो तुमची मुलं आम्हाला द्याल काय? आम्हाला जरा त्यांना घडवायचं आहे, आम्हाला जरा त्यांना शिकवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय? का झालं माहीत नाही, परंतु अज्ञानपणामुळं कदाचित या लोकांनी जर आमची मुलं हिमालयात नेली, आम्हाला सांभाळायचं कोणी, या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही. व्हायचा तो परिणाम झाला. गेल्या शतकात विवेकानंदासारख्या तत्त्ववेत्यानं सांगितलं, जर मला 100 तरुण मुलं दिली, हा देश मी आर्य बनवून दाखवेन. आम्ही त्यांनाही मुलं दिली नाही, तपशील नमून. म्हणून आपणाला निवेदन आहे की मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व आपण विद्यार्थ्यांपर्यंत द्यावं. विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत हस्तशास्त्राकडे पुन्हा वळताना याची चटक, याची गोडी, हस्तशास्त्राची त्यांच्या अंतःकरणात सदैव असावी. म्हणून ज्यांच्या हातावर, तळव्यावर फुली आहे, उद्या 10वी 11वीची जी मुलं आहेत, त्यांना त्यांचाच हात त्यांना बघायला लावा की बाबांनो, तुमच्या तळव्यावर मुलांच्या उजव्या, मुलींच्या डाव्या फुली असेल, अधिकची खूण असेल किंवा गुणाकार आहे, अशा व्यक्ती, असे विद्यार्थी इंजिनियर होतात. तंत्र, यंत्र, उपकरणं, कॉम्प्युटर इत्यादी. तो विभाग जर त्यांनी घेतला तर त्यांना तो जड जाणार नाही. अर्थात अभ्यास केला तर आपोआप नाही. डॉक्टर कसे ओळखायचे, तर हा जो 4 नंबरचा बोट आहे रवीचा, त्याच्या बोडापासून रविरेषा विस्तीर्ण असेल, अशा विद्यार्थ्यांनी डॉक्टर, सायन्स, मेडिकल, विज्ञान या क्षेत्रात मन लावून अभ्यास केल्यास त्यांना त्याची फळं मिळतील. वकील आणि न्यायाधीश कसे ओळखायचे, तर हा जो करंगळीचा बोटा आहे तो बुधाचा, बुद्धीचा आहे. त्याच्या बुडापासून सरळ बुधरेषा असेल, अशा व्यक्ती, असे मुलं BCom, CA, LLB, LLM, मॅजिस्ट्रेट, वकील, CA या क्षेत्रात अभ्यास केल्यास त्यांना यश मिळते. म्हणून ही शास्त्र शिक्षण क्रमात का असावी, बुवाबाजी करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी नाही, ज्ञान म्हणून असावी. म्हणून हे पूर्वी पोलीस खात्यात शिकवलं जायचं, आता का शिकवत नाही माहीत नाही. म्हणून आपण गेल्या 7 दिवसात हस्तशास्त्राकडे वळलो, अंकशास्त्राकडे वळलो. काल आपण 1 ते 9 अंकांबद्दल, त्यांची जन्मतारीख 1 आहे, 10 आहे, 29 आहे,
आपलं 28 आहे, बेरीज 1 येते, त्यांचा शासक ग्रह रवी आहे, रत्न माणिक आहे, हे सांगितलं. असं प्रत्येकाने हात काल परवावरती केले होते आणि त्यांना त्याची फलितंसुद्धा खातरजमा करून दिली. असं हे अंकशास्त्र आहे, स्वरशास्त्र आहे. अनेक संतांनी या स्वरशास्त्राचा अभ्यास केलेला आहे की नाकपुडी डावी आणि उजवी आणि दोघं नाकपुड्यांचा श्वासोच्छ्वास यात बराच काही अभ्यास आणि तफावत आहे. डाव्या नाकपुडीनं श्वास घेणं त्याला चंद्रनाडी म्हणतात. उजव्या बाजूनं श्वासोच्छ्वास करणं त्याला सूर्यनाडी म्हणतात. आणि दोघं नाकपुड्यांनी आपण श्वासोच्छ्वास घेतो त्याला सुषुम्ना म्हणतात. या तिघांचे 3 कामं वेगळी आहेत. कौटुंबिक कामासाठी डावी नाकपुडी वापरावी, शौर्य पराक्रम युद्ध उजवी नाकपुडी वापरावी, विद्याभ्यास अभ्यास अध्यात्म जप तप ध्यान सुषुम्ना वापरावी. म्हणून रामदास स्वामींसारखे संत कुबड्या लावायचे बघा आणि विवेकानंद असे उभे राहायचे. विवेकानंद असे उभे राहिले त्यांची सुषुम्ना चालू होईल जास्त वेळ, किमान एक नाडी 1 तास चालते. एका तासापेक्षा ती जास्त चालत नाही, ती बदलते. पण ज्यांना जास्त हवी आहे त्यांनी कुबड्यांचा वापर करावा. हल्ली कुबड्या लावल्या तर लोक तुम्हाला नावं ठेवतात. जग घोड्यावरही बसू देणार नाही आणि पायी चालू देणार नाही, त्याला जग म्हणतात. पण याकडे आपण बुद्धिपुरस्कर दुर्लक्ष केलं तरच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल, नाहीतर मग जनता आहे. जनता झुकती है, झुकाने वाले चाहिए, हा अर्थ आलेला आहे. म्हणून या साऱ्या बाबी या कार्यानं बहुविध शास्त्रांचा धावता परामर्श घेऊन हस्तशास्त्र, स्वरशास्त्र, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्र, इथे वास्तुतज्ञ आले असतील, रोज येत होते, आज आलेत की नाही माहीत नाही येत. ठीक आहे, नसू दे. आपल्या ज्ञानदान 4मध्ये हे पंचामृत म्हणून छोटासा भाग आहे. त्यात ही 5 शास्त्र दिलेली आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घर बसल्या ती पानं चाळली, तुम्ही त्या शास्त्राचे अभ्यासक होतात. कुठेही जायचं काम नाही. ते ग्रंथच तुमचे गुरु आहेत किंवा तुम्हाला शिकवतील असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. वास्तू कशी असावी या संदर्भात इथे बसलेल्या सर्वच भगिनी त्याच्या अभ्यासक उपासक आहेत आणि अनुभवी आहेत. त्यावर फार बोलणं बरं नाही, परंतु या 4 नंबरच्या अंकामध्ये वास्तूत स्वास्थ्य सौख्य समाधान आणि डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे ज्याला झोप येते ती वास्तू योग्य आहे, उचित आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु इथे बसलेले सर्वजण खूप श्रीमंत आहेत असा आमचा दावा आहे. पैशानं नव्हे पण मनानं मात्र श्रीमंत आहे. आणि जी खूप मोठी श्रीमंत माणसं असतात रात्री 10-12 गोळ्या घ्याव्या लागतात, त्या झोपेच्याही घ्याव्या लागतात, तरी झोप येत नाही, ते कर्मदरिद्री आहे असं म्हणायला काटकसर करण्याची गरज नाही. म्हणून इथे आपली श्रीमंती संस्कारानं संपन्न होण्यासाठी आपले पाय ओढले जातात किंवा स्वामी आपल्याला बोलून घेतात. आपण आला नाहीत, स्वामी आपल्याला बोलून घेतात, हा त्यातला अर्थ आहे. म्हणून स्वामी लोहचिंबकाप्रमाणे आपलं आकर्षण भक्तांचं स्वामी वाढवत असतात. पण योजकतत्र दुर्लभ, नुसतीच गर्दी नाही, त्यात आपण दर्दी झालं पाहिजे. या शास्त्राचा संवाद साधता आला पाहिजे आणि लोकांपर्यंत मांडता आला पाहिजे. नुसत्याच घंटा बडवायच्या, टाळ्या वाजवायच्या, गर्दी करायची, त्यात अर्थ नाही. त्यापैकी आपण नाही, कोणी नाही.
म्हणून ही शास्त्र समाज उपयोगी असावी, सामाजिक स्वास्थ्य घडवणारी असावी. म्हणून त्यासाठी आज आपण नामसप्ताच्या 6व्या दिवशी बहुतांशी अनेक जीवनादर्श, अनेक शास्त्र 2-2, 3-3 तास आपणाला ऐकण्याची संधी मिळाली. आपणही त्यात आपला बहुमोल वेळ खर्ची घातला आणि वेळेत वेळ काढून इथे होणारी जी 24 तासाची कामं आहेत ती कामं सांभाळून आपण कामं केली. इथे गुरुचरित्र वाचन आहे, यज्ञयाग आहे, प्रहरे आहेत. दिवसाचे प्रहरे भगिनी करतात, रात्रीचे प्रहरे पुरुषवर्ग करतात. आणि मला वाटतं प्रहऱ्यांचं महत्त्व एवढं मोठं आहे. एक वेळी गुरुचरित्राचं कमी असेल पण प्रहऱ्याचं मोठं आहे. आणि त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर आळेफाट्याजवळ ज्ञानेश्वर भावंडांच्या काळात जवळच एक रेड्याची समाधी आहे, आजही आहे, अजूनही आहे. आणि त्या रेड्याच्या समाधीचं एक वैशिष्ट्य आहे की त्यावेळी या भावंडांनी मोक्या जनावराकडून वेद बोलून घेतले. रेड्याकडून माणसांना वेद बोलता येत नाही, मोक्या जनावराकडून वेद बोलणं ही अशक्य कोटीप्राय गोष्ट आहे. देवालाही शक्य नाही, त्या संतांनी करून दाखवली. म्हणून देवांपेक्षा संत मोठे असतात हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्या समाधीत आजही आज 750 वर्ष झालेली आहेत बघा. परंतु तिथे वीणा वादन करणारा बिनबोबाट येतो, कितीतरी तास तो वीणा वाजवतो, कुणाची वाट बघत नाही आपल्याला कुणी सोडवायला येईल. मध्ये 2 तास झाले, काय होतं ते तुम्हाला माहीत आहे, मी सांगणार नाही. 2 तासानंतर आपल्याला कुणी सोडवायला येईल का? आपल्याला पाणी प्यावं लागतं, उडूबस करायचं. तसं तिथे नाही. तो कर्मयोगाची भूमिका घेऊन तासन तास नामस्मरण करण्यात उभा राहतो. अर्थात ते कोण काम करून घेतं आहे? तो स्वतः नाही, करते करविते जे आहेत ते तुम्हाला माहीत आहे, ते करून घेतात. ते आपल्या अंतःकरणात आणण्यासाठी हा चारा खटाटो, बाकी काही नाही. म्हणून प्रहऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असताना आपण गेल्या काही वर्षापासून त्यात अजून थोडा वाढ केलेली आहे. ती अशी, इथे दर गुरुवार रविवारला नामसप्ताह नसताना तिथे 2 विणेकरी सकाळी 8 ते संध्याकाळी अस्तमानपर्यंत वीणावादन करतात. त्यांचे पाय तिकडे ओढले जातात. अनेक जणांचं सांगणं आहे, आम्हाला हा पेपर घेऊन प्रश्न विचारण्याची वेळ स्वामी येऊ देत नाही. तिथे वीणावादन केलं का घरी जाईपर्यंत आमचे प्रश्न सुटतात. आता या गोष्टीला आपण काय म्हणा ते आपणच जाणार, आम्ही सांगणार नाही. म्हणून बिनबोबाट न बोलावता जर या सेवा आपण केल्या, स्वामी आपणाला नाही म्हणणार आहेत का? कुणी अडवणार आहेत का? सेवा करू नका असं कोणी म्हणणार आहे का? म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, इथे गुरुवार रविवारी आपण हक्कानं, खरं तर भगिनी इथे माहेरी आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना थोडा हक्क आम्ही 100% दिलेला आहे. त्यांना हा अधिकार आहे. त्यांनी अवश्य पडेल त्या सेवेमध्ये, मिळेल त्या सेवेमध्ये आपला सहयोग द्यावा हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपण या वीणावादनाच्या बाबतीत आहेत, अनेक होणारे उपक्रम आहेत, ते राष्ट्रकल्याण, जनकल्याण, मानव कल्याणासाठीच आहेत हे आपण विसरू नये एवढंच कळकळीचं सांगणं आहे. तथापि गेले काही महिन्यापासून देशाचं, जगाचं स्वास्थ्य ठिकाणावर नाही. म्हणून आपण प्रत्यंगिरा चंडिया नामसप्ताह संपला तरी आपल्याला करावं लागणार आहे. का? ते देशाचं काम आहे, आपलं स्वतःचं नाही. धर्मापुरतं मर्यादित नाही, अखिल मानवजातीसाठी
स्वास्थ्य सौख्य संरक्षणासाठी दशमहाविद्येंची प्रमुख देवता प्रत्यंगिरा आहे. म्हणून आपण 2दा प्रत्यंगिरा याग केलेला आहे. 99 साली पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी होळी होती त्या दिवशी 99 साली प्रत्यंगिरा याग केल्याबरोबर 3ऱ्या दिवशी ते पाकिस्तान शरण आलं शस्त्र टाकून आणि विजयश्रीनं भारताच्या गळ्यात माळ घातली. हे आपण विसरू शकत नाही. म्हणून आताही पुन्हा याद आली की समजा 3ऱ्या महायुद्धाचा भडका झाला तिथे बेचिराग पृथ्वी होईल, पृथ्वीचं वाळवंट होईल. अशी आघोम अस्त्र महासत्तेकडे आहे. केव्हा जगाचा नाश होईल हे त्यांच्या नखातला मळ आहे. त्यांना सद्बुद्धी येण्यासाठी, त्यांना मानवी मूल्य समजण्यासाठी माणसं मारणं यातून त्यांना काही मिळणार नाही. महाभारतकाराने आपण परवा बघितलं महाभारतात अर्जुनाजवळ पाशुपात असतं, अश्वत्थाम्याजवळ नारायणास्त्र. निकराच्या वेळी तो सोडून बसला मागचा पुढचा विचार न करता. पण त्याला रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुझं पाशुपातास्त्र काढ. त्यानं संकल्प असा केला की या अस्त्रानं त्या अस्त्राचा नाश हो, शत्रूला काही न हो. हा एक संकल्प. म्हणून शत्रूला सद्बुद्धी येण्यासाठी, निष्पाप माणसं मरणार नाही यासाठी आपण प्रत्यंगिरा चंडीयाग करत आहोत. हे आपण सर्वांपर्यंत यथामती यथाशक्ती आपण सांगण्याचं करावं. शेवटी हे देशकार्य आहे, हे कुणाचं वैयक्तिक नाही. म्हणून आपण यात काटकसर करू नये हे कळकळीचं आव्हान. दुसरं, अनेक जण प्रश्न उत्तराचे अनेक लोक वंचित आहेत. सर्वच जणांपर्यंत आपण पोचू शकत नाही. जगात असे अनेक अनभिज्ञ लोक आहेत की ज्यांना स्वामींची सेवा घरपोच कोणीतरी सांगितली पाहिजे. म्हणून आम्ही काही वर्षापासून एक उपाय काढला. हे घरात 4थी 5वी शिकलेली मुलं जरी असली तरी ती कुटुंबाला मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून एक वही करायची, संस्कार वही. आणि अशा संस्कार वहीवर श्री स्वामी समर्थ जप लिहायचा यथाशक्ती. तुम्ही जो 11 माळा हातावर जप करता, हातात माळ घेऊन, मग सांगितलं माळ हातात राहते मन अन्यत्र राहते, ते टाळण्यासाठी या वहीवर तुम्ही जर जप लिहिला, 11 माळा लिहा, 33 माळा लिहा, 51 माळा लिहा, यथाशक्ती. सक्ती नाही. पण वर्षभरात तुम्ही त्यात 12 लक्ष जो कोणी स्वामींचा जप त्या वहीवर लिहिल, आयुष्यात त्याला मागे बघण्याची जरूर महाराज पडू देणार नाही. तुम्ही अजून एक उपप्रश्न विचारणार, मग हा जप लिहिलेला काय करायचा, वह्या कुठे पाठवायच्या? उत्तर आहे, आपण जप पूर्ण झाल्यावर सन्मानपूर्वक जप केलेल्या वह्या तुम्ही गुरुपीठात आणा. आपण त्या योग्य वेळी गाणगापूर, पिठापूर, वाडी तिथे एक शेकडो अनादिकालची परंपरा आहे की तिथे जप लिहिला जातो आजही शेकडो वर्षापासून. आणि ती दक्षिणेत पद्धत आहे. तो जप स्वामींच्या मूर्तीखाली त्या वास्तूत कुठेतरी योग्य ठिकाणी तो जप लिहून ठेवण्याची पद्धत आहे. तळघर आहेत तिथे ते ठेवता येतं किंवा मूर्तीखाली ठेवता येतं. म्हणून आपला जप 12 लक्ष ज्यावेळी स्वामींपर्यंत गाणगापूर, वाडी, पिठापूरला पोहोचेल त्यावेळी तुमचा जीव भांड्यात पडेल आणि तुमच्या अनेक पिढ्यांना योगक्षेम चालवणारे स्वामी आशीर्वाद देतील. तर यापेक्षा अजून काही दुसरा सोपा मार्ग. म्हणून आपण ही जपसंख्येमध्ये कृपया मागे राहू नये. त्याला वेळेचं बंधन नाही. 24 तासात केव्हाही तुम्ही जप लिहू शकता. वेळेचं बंधन नाही. दिवस असो वा रात्र असो.
स्वामींना दिवस रात्र सारखंच आहे. म्हणून आपण या आगामी बाबी आगामी काळात सर्वांपर्यंत उचित वेळेत कोणाला भार पडणार नाही. त्यांना यथाशक्ती जेवढं शक्य आहे तेवढं सक्ती नाही. परंतु हा प्रयोग आपण सुमारे 45 वर्षापूर्वी नंदुरबार जिल्ह्याच्या 7व्या पुढात केला होता. सेलंबा नावाचं गाव आहे, अजून ते तसं फार दूर आहे, 7व्या पुढ्यात आहे. त्यावेळी पायवाट, दळणवळण, दवाखाने, रस्ते नव्हते. फार गरीब लोक, अन्न आहे तर वस्त्र नाही अशी अवस्था होती. आणि आम्ही त्यावेळी त्यांना फक्त सांगितलं, अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही स्वामींचा जप करा, त्याला रुपया लागत नाही. पण त्यांनी सांगितलं, आमची परिस्थिती अशी आहे, खिशात रुपया नाही. तुमचे सारे सेवेकरी राहणीमान त्यांचं चांगलं आहे, ते करतील, पण आम्ही काय करायचं. मग त्यांना सांगितलं, आम्ही ज्या देवाचे उपासक आहोत, अभ्यासक आहोत, आमचा देव तुमच्यापेक्षा गरीब आहे. त्यांच्या अंगावर शस्त्र नाही, वस्त्र नाही, काही नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा. घेतो म्हणे. त्यांनी रोज एक अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप केला. हो हो म्हणता 2 महिन्यात संबंधित तिथे मंत्री महोदयांनी डांबरी रस्ता करून दिला. तिथं शाळा नव्हत्या, दुकानं नव्हती, मेंढपाळ व्यवसाय होता. आणि त्या मेंढ्यांचं दूध दही करून स्वयंपाकात त्या दह्याची फोडणी द्यायची. तेलसुद्धा मिळत नव्हतं, तिखटमीठ मिळत नव्हतं, रस्तेच नाही. सुदैवानं शाळा गेल्या, किराणा दुकान गेले, दवाखाने आले, दळणवळण झालं, बंधारे बांधले, शेती बागायत झाली. ते नर्मदेचे खूप मोठं तिथं स्रोत आहे, सगळा भाग आज बागायत झालेला आहे. आणि तुम्ही जर आज केलात, त्यावेळच्या आजच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे. ते आज आपल्यापेक्षा पुढे गेले आर्थिक सुबत्तेनं. म्हणून सांगायचा आशय आहे, स्वामी आर्थिक सुबत्तेकडे गरिबांना कसं घेऊन जातात, त्यातलं हे जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे. यापेक्षा अधिक सोपा भाग सांगणं उचित नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. गेले 3-4 तास आपण इथे मनपूर्वक मनापासून इथे बसलात. उद्या 10:30 वाजता या कार्यक्रमाचा सांगता समारोह होईल आणि सर्वजण त्र्यंबकेश्वरला, नाशिक शहर, जिल्हा, राज्य, इथे जिल्हा प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन सांगतेला सारे केंद्र दुपारी साधारण 4-5 वाजता तिथे येणार आहेत. आपला अहवाल घेऊन येणार आहेत. आमच्या केंद्रात इतकी पारायणं झाली, इतकं झालं, अमुक झालं, तमुक झालं, हा सारा लेखाजोखा चित्रगुप्ताचा गुरुपीठात जमा करणार आहे. त्याची आपण नोंद घ्यावी. वेळेला विराम करून पुनश्च आजच्या दुपारच्या कार्यक्रमाची आणि उद्याच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती आमचे याज्ञिकी देतील. त्यांनी थोडक्यात हे करून नंतर मुकुंदराव समारोप करतील आणि जिल्हा प्रतिनिधी नंतर आपलं मनोगत व्यक्त करतील. म्हणून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण अशीच सेवा दिव्यानं दिवा लावून पुढे न्यावी आणि सेवेकरी घडवावेत, एवढंच कळकळीचं सांगतो. श्री स्वामी.